कोल्हापूर जिल्ह्यावरती सध्या भीषण पाणी टंचाईचं संकट ओढवलं आहे. काळमावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद झाला असून पंचगंगा नदीची पाणी पातळी घटल्यानं शिंगणापूर येथील पाणी उपसाही थांबलाय. त्यामुळे पाणीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील नागरिकांवरती पाण्यासाठी शोधाशोध करण्याची वेळ आली आहे. अशा कठीण परिस्थितीत कोल्हापूर शहरातील प्रतिभानगर परिसरातील जगदाळे कॉलनीमध्ये मानवतेचं आणि सामाजिक बांधिलकीचं सुंदर उदाहरण पाहायला मिळतंय. अशोक भोसले आणि मालन भोसले या दाम्पत्याने आपल्या घरातील बोरवेलचे पाणी संपूर्ण कॉलनीतील नागरिकांसाठी खुलं करून दिलंय. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष सुरू असताना भोसले दाम्पत्याच्या या निर्णयामुळं अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळालाय. दिवसभर कॉलनीतील महिला घागरी, बादल्या आणि विविध भांडी घेऊन त्यांच्या घरासमोर रांगा लावताना दिसतायत. भोसले दाम्पत्य पाण्यासाठी आपल्याकडे येणाऱ्या सर्वांना पाणी उपलब्ध करून देत आहेत. एकीकडे पाणी टंचाईने नागरिकांचे हाल होत असताना दुसरीकडे या दाम्पत्याने दाखवलेली माणुसकी आणि सामाजिक जाणीव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतीये. संकटाच्या काळात प्रशासनासोबतच समाजातील अशा संवेदनशील व्यक्तीच खऱ्या अर्थाने आधारवड ठरत असल्याचं चित्र जगदाळे कॉलनीत पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा.